नमस्कार मैत्रिणींनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेमध्ये इथे आता अर्णवसाठी ईश्वरीने खूप छान प्लॅनिंग केलेलं असतं आणि आज ती अर्णवला प्रपोज करणार असते. तिचं प्रेम ती अर्णव पुढं व्यक्त करणार असते. पण मामी आणि लावण्या आणि राकेशला हे काही सहन होत नाही. त्यांना हे माहिती असतं की आज ईश्वरी अर्णवला प्रपोज करणार आहे. तर मामीकडे जे काही तिच्या आईचे आणि अर्णवच्या वडिलांचे फोटो होते ना, ती काय करते ते फोटो त्यांच्या फॅनवरती ठेवते, जेणेकरून ईश्वरी अर्णव आल्यावरती फॅन चालू करण आणि ते फोटो अर्णवला दिसतील आणि अर्णवच्या मनातून ईश्वरीबद्दलचं प्रेम सगळं उतरून जाईल. पण अर्णव येण्याच्या आधीच ईश्वरी म्हणते, अर्णव सर, जेव्हा तुम्ही रूममध्ये याल ना तेव्हा मी हा फॅन असा चालू करेल. आणि अचानक तिच्याकडून फॅन चालू होतो आणि फॅनवरचे सर्व फोटो खाली पडतात. जेव्हा ईश्वरी ते फोटो बघते तेव्हा तिला खूप धक्का बसतो. ती म्हणते, आई आणि हे अर्णव सरांचे वडील, ह्या दोघांचे फोटो एकत्र कसे? आईचा आणि अर्णव सरांचा नेमका काय नातं आहे? आणि यामुळे तर अर्णवच्या आईने स्वतःचं जीवाचं बरं वाईट करून घेतलं नसेल ना? ह्या सर्वाचं ईश्वरीला खूप टेन्शन येतं. तेवढ्यात दरवाजा वाजतो आणि अर्णव रूममध्ये येतो. तर तिथे फोटो लपवते. अर्णव म्हणतो, ईश्वरी काय झाले, तू एवढी घाबरलीस का? ती म्हणते, काही नाही. अर्णव म्हणतो, तू घाबरली आहेस, मला माहिती आहे. तुला मला काही सांगायचं आहे का? तर ईश्वरी म्हणते, नाही, मला काहीही सांगायचं नाही आहे. आणि ईश्वरी अचानकच तिथे बेशुद्ध पडते. अर्णव कसाबसा तिला सांभाळतो आणि तिला बेडवरती झोपवतो. घरच्यांना सगळ्यांना बोलवतो. ईश्वरीला खूप ताप चढलेला असतो. डॉक्टर येतात, ते चेक करतात, म्हणतात ते डिप्रेशनमध्ये गेले, सकाळपर्यंत ती शुद्धीवरती येईल. त्यानंतर सर्वजण अर्णवला धीर देतात. पण इकडे मामी, लावण्या आणि राकेशच्या मनामध्ये खूप लाडू पडत असतात की ईश्वरीचा प्लॅन फ्लॉप झाला आहे आणि ती अर्णवला तिच्या प्रेमाबद्दल सांगू शकली नाही. त्यानंतर सर्वजण गेल्यावरती अर्णव ईश्वरीला म्हणत असतो, अगं, तुला मी असं बघू शकत नाही. तू असं झोपली ना तर मला करमणारच नाही आहे, कारण तुझी बडबड मला ऐकावीशी वाटते. तू जर अशी शांत राहिली ना तर मी वेडा होईल. तो देवापुढे जातो आणि प्रार्थना करतो की काही केलं तरी मी सिंदूरला लवकरात लवकर बरं कर. त्यानंतर सकाळी ईश्वरीला जाग येते तेव्हा अर्णव झोपलेला असतो. ईश्वरी बेडरूमच्या बाहेर येते. तिला सारखे ते फोटो तिच्या डोळ्यासमोर फिरत असतात. ईश्वरी बाहेर येते तेव्हा ती चक्कर येऊन पडणार. तेवढं तिथे राकेश येतो आणि तिला कसत बसा सांभाळतो आणि तिला जिना उतरत हळूहळू खाली घेऊन येतो. आता ईश्वरीला चक्कर येत असल्यामुळे ती राकेशच्या खांद्यावरती मान ठेवते आणि राकेशने तिला हॉलमध्ये मामा असतात. मामा जेव्हा हे बघतात ना तेव्हा मामाला सुद्धा खूप राग येतो की राकेशने ईश्वरीला असं का पकडलं आहे. अचानक इकडे अर्णवला जाग येते. अर्णव बेडरूमच्या बाहेर येतो कारण त्याला ईश्वरी तिथे कुठे दिसत नाही. बाहेर आल्यानंतर अर्णवला खूप मोठा शॉक लागतो, कारण ईश्वरी ही राकेशच्या मिठीत असते आणि तो पटकन जिना उतरत येतो आणि ईश्वरीला राकेशच्या मिठीतून हिसकावून स्वतःकडे ओढतो. ही सर्व बघितल्यावर सर्वांना खूप मोठा शॉक लागतो. तर आता अर्णव सर्वांसमोर सत्य सांगेल का की ईश्वरी सर्व काही खरं सांगेल, हे आपल्याला पुढे एपिसोडमध्ये बघायला मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्यू.